नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. साधारणतः जून महिन्याचा आजचा तर दिवस गेलेलाच आहे, उद्याचा दिवस बाकी आहे. आज दिवसभरामध्ये हा GR जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आज प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं, परंतु आज हा GR प्रसिद्ध झालेला नाही आहे. म्हणजेच की कन्फर्म उद्या GR आहे तो आता शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे हा GR आहे तो उद्या प्रसिद्ध होणार आहे. आपण देखील या संदर्भात अपडेट घेतच आहोत, कारण का GR ही महत्त्वाची बाब आहे. कारण का शासकीय मान्यता मिळाल्यानंतर GR येतो, त्याच्यानंतर हप्ते वितरणाची प्रोसेस ही केली जाते. म्हणजेच काय की आता एकच दिवस आहे, प्रतीक्षा करा, लवकरच GR आहे. महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबरपासून हप्ते आले नाही आहेत, नोव्हेंबरमध्ये EKYC केली, त्रुटी यादीमध्ये नाव आलं आणि पुन्हा EKYC दुरुस्ती केली, फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ता आला, परंतु पुढच्या महिन्यामध्ये हप्ते आले नाही आहेत. साधारणतः मार्च, एप्रिल आणि मे या महिन्याचा लाभ आला नाही आहे. तर अशा लाडक्या बहिणीसाठी अजून कुठलाच ऑप्शन सुरू झाले नाही आहे. जिल्हा स्तरावरती देखील आपण माहिती घेत आहोत, तर अजून कागदपत्र फेर तपासणी सुरू झाली नाही आहे. पुढील 2 आठवड्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. आणि अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती लाडक्या बहिणींना सांगितलं जात आहे की EKYC सुरू होणार आहे, लाडक्या बहिणी प्रतीक्षा करा. काही ठिकाणी तर तारखा सांगितल्या जात आहेत. बिचारा लाडक्या बहिणी आपल्याला मेसेज करत आहेत, आपण त्यांना सांगत आहोत की अजून शासनामार्फत EKYC सुरू करण्यात आले नाही आहे. शासनाचे EKYC संदर्भात चालू करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्देश नाही आहे. फक्त आपण या संदर्भात एकच बाब सांगू इच्छितो की सध्या जे पावसाळी अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये जर लाडक्या बहिणींसंदर्भात जर मागणी झाली, विरोधकांनी जर मुद्दा उठवून धरला, तर मात्र EKYC सुरू होऊ शकते. फक्त ही एक महत्त्वाची बाब पावसाळी अधिवेशनामध्ये होणं गरजेचं आहे. अजून तरी आतापर्यंत तरी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित झालेला नाही आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना सध्या KYC संदर्भात कोणतीच अपडेट नाही आहे. ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लक्षात घ्या खरोखर पात्र असून जर अपात्र झाला असेल तर तांत्रिक अडचणीमुळे अपात्र झालेला आहे, त्यांची फेर तपासणी पुढील 2 आठवड्यामध्ये सुरू होईल. पात्र झाल्यानंतर त्यांना जो लाभ आहे तो त्यांना दिला जाणार आहे. तर अशी अपडेट आत्ताचीच आहे, इतर कुठलीही अपडेट आली नाही आहे. हप्ते वितरणाचा GR आता उद्यापासून कुठल्याही वेळी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर लाभ वितरण आहे ते आदिताई तटकरे यांची घोषणा झाल्यानंतर होणार आहे. म्हणजे साधारणतः जुलै महिन्याचा 2रा आठवडा उजाडू शकतो. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.